आणि मंडळ स्थापन किंवा कंपनी स्थापन झाल्यानंतर जे प्रस्ताव सादर केले होते त्याच्यावर कुठेतरी चर्चा होणं गरजेचं होतं. ते न करता मॅनेजमेंटने जे 2018ला जी पीपीटी तयार केली होती तीच आता ठोकवली आणि या पद्धतीने आम्ही रिस्ट्रक्चरिंग करतो असं सांगितलंय. या गोष्टीचा वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही. कारण तुम्ही जर आज जर विचार केला आणि मॅनेजमेंट दुसऱ्या पद्धतीने आपण बोलताना काय म्हणतो, आम्ही एकही माणसं कमी करणार नाही, कार्यरत माणसं कमी करणार नाही, कार्यरत एम्प्लॉई कमी करणार नाही. एक लक्षात घ्या, आपल्याकडे 70% लोक कार्यरत आहेत, 30% व्हॅकन्सी आहेत जे आउटसोर्स आहेत. शहरामध्ये ते लोक आउटसोर्स प्रत्येक सेक्शनला 5-6 आउटसोर्स आहे ते काम करतात. त्याचा या रिस्ट्रक्चरिंग मध्ये कुठलाही उल्लेख नाही. म्हणजे कार्यरत मॅनपॉवर जे आहे तुमची 70% त्याच्यावर त्यांनी स्टक करून टाकलं, बाकी 30% मॅनपॉवर तुमची उडून टाकली. काल कामगार महासंघातर्फे एक निवेदन एका स्टाफचं एक अवलोकन एक PDF जाहीर करण्यात आली. त्याच्यामध्ये त्या स्टाफने एकदम सुंदर वर्णन केलेलं आहे की मी काय रे यांना पाठिंबा द्यावा, मी का संपात जाऊ नये. म्हणजे एक तांत्रिक कर्मचारी त्याच्या अभ्यासानुसार ज्या पद्धतीने ते मांडतो आणि दुसरीकडे काही लोक मी संपात नाही असे वर म्हणजे पोस्टर काल सोशल मीडियावर व्हायरल झालं. काय मिळून घेणार माहित नाही, कारण मॅनेजमेंट त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी करून देणार आहे. आपल्यासाठी वेगळं बघा, तुम्हाला तुमचे आमचे तांत्रिक पद्धत असतील, तुम्ही संपर्काचा प्रयत्न करू नका कृपया करून. आणि या गोष्टीचं सगळ्यांनी लक्ष ठेवा. अशा गोष्टी जर असेल तर यांना तिथे जागेवर खेचून काढायला पाहिजे, या मताचा मी आहे. कारण हे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न मित्रांनो. कोणाला मॅनेजमेंट दोन गोष्टी तुम्हाला वेगळ्या करणार आहे आम्हाला वेगळ्या करणार असं होत नाही. तर सगळं रिस्ट्रक्चरिंग सगळीकडे लागू होत आहे. आणि दुसरीकडे प्रशासनातर्फे ठेवण्याचा प्रयत्न होतो. आम्ही 150 ते 200 तुमचे सेक्शन बायफर्गेशन केले, सबडिव्हिजन बायफर्गेशन केले. तर सेक्शन आणि सबडिव्हिजन कुठले बायफर्गेशन केले? शहरामधले, ज्याचा रिस्ट्रक्चरिंग मध्ये काही उल्लेखच नाही. कारण तुमचं सेक्शन राहत नाही तर ते बायफर्गेशन करून काय उपयोग आहे तुम्ही. आणि खऱ्या अर्थाने जर तुम्हाला खरंच प्रामाणिकपणे या रिस्ट्रक्चरिंगचा म्हणजे कंपनीच्या हिताचा आणि ग्राहकाचा हिताचा जर उपयोग वापर जर करायचा असेल तर आपण त्यांना क्लिअर कट सांगितलं होतं. आपली मागणी होती की MPR 29 प्रमाणे तुम्ही क्लिअर कट सांगा की आम्ही एकही सँक्शन मॅनपॉवर कमी करत नाही. कालची MOU तुम्ही बघितली, कामगार आयुक्तालयाकडे पण चर्चा झाली, मॅनेजमेंट सोबत चर्चा झाली. त्याच्यात कुठेही एकाही पॉइंटला क्लिअर कट आणि असं स्पष्ट उत्तर दिलेलं नाही. सगळं गोलमाल उत्तर आहे. याच्यावरून याचा हेतू किती आहे या गोष्टी लक्षात येतात. त्यामुळे हा लढा आपल्या अस्तित्वाचा लढा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कारण 2005 मध्ये ट्रायफर्केशन झाल्यानंतर ज्या 3 कंपन्या झाल्या त्याच वेळेस खाजगीकरणाचे वारे व्हावं लागले होते. परंतु 20 वर्ष आपण त्याच्यावर आजपर्यंत 20 वर्षापर्यंत आपण घेऊन थांबलो. कशामुळे थांबलो? NSC आणि काय पॉवर सप्लाय याचा जर अभ्यास केला व्यवस्थित त्याच्यामध्ये सरळ सप्लाय बिझनेस आणि वायर बिझनेस वेगळा केलेला आहे. ऑटो कॉम्पेन्सेशनच्या नावाखाली बऱ्याच लोकांचे पैसे काढले ग्रामीणमध्ये. काही आपले कोणाला आपले बांधव असतील, कार्यकारी अभियंत्यापर्यंत असतील किंवा खाली पण आता सुरू झाले. नांदेडमध्ये सेक्शन इंजिनियर पर्यंत ऑटो कॉम्पेन्सेशन झालेलं आहे. आणि सप्लाय आणि वायर बिझनेस जर वेगळा झाला तर तुम्हाला सप्लाय मेंटेन करणं आणि तुमच्याकडून सप्लाय मेंटेन नाही झाला तर तुम्ही ऑटो कॉम्पेन्सेशन मध्ये एका पुढे तुमचा पगार घालवणार आहे, तुमचे पैसे तुम्हाला दंड लागणार आहे. वायर बिझनेस आणि भगिनी हक्क हे मागून मिळत नसतात, ते लढूनच घ्यावे लागतात. आणि आपल्या जे धोरणात्मक प्रश्न आहे त्या मागण्या मान्य करणं हा आपला हक्क आहे. मागील 22 तारखेपासून संयुक्त कृती समितीने या आपल्या आंदोलनाची दिशा ठरवली. वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपण हे आंदोलन यशस्वी केलेलं आहे. मग ते मोबाईल डायव्हर्ट करून असो, सिम कार्ड हँडओव्हर करून असो, ठिय्या आंदोलन सुद्धा आपण सगळ्यांनी प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात यशस्वी केलं. त्या दरम्यान असं वाटलं होतं की कदाचित 9, 10 आणि 11 तारखेचा संप करण्याची आपल्याला वेळ येणार नाही. प्रशासन आपली बाजू ऐकून घेईल आणि आपल्या मागण्या मान्य करेल. परंतु दोन्ही दिवस 6 तारखेची 7 तारखेची दोन्ही चर्चा निष्फळ ठरली आणि त्याचा परिपाक आज आपल्याला एवढ्या मोठ्या संख्येने हे आंदोलन इथे करावं लागतंय. आता हे आंदोलन इथे करावं काय लागतंय तर महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण कंपनीमध्ये जे काही धोरणात्मक प्रश्न आहेत त्याकरिता आपण हे आंदोलन करतोय. ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे, आपल्या कंपनीच्या अस्तित्वाची आहे. 1960 पासून ही कंपनी चालू आहे. आपल्या जुन्या लोकांनी ही कंपनी तयार केली
अगदी शून्यापासून ही तयार केली आणि ही तयार केलेली सगळी कंपनी आपण ती वाढवली. मला आठवते मी 6 जून एप्रिल मध्ये जॉईन झाले आणि 6 जून 2005 आपल्या कंपनीचं बायफर्केशन झालं. त्यावेळेला साधारण 780 कोटीचा आपण असा रेव्हेन्यू असेल. आज जो आपला रेव्हेन्यू 8000 कोटी प्लस आहे. हा सगळा रेव्हेन्यू कसा वाढला? हा आपल्यामुळे वाढला, आपल्या सगळ्यांमुळे वाढलेला आहे. आणि एवढं सगळं करूनही जर प्रशासन म्हणते की तुम्ही तेवढी रिकव्हरी देऊ शकत नाही आणि म्हणून ते जर भांडवलदाराला हे देत असतील तर हे अतिशय चुकीचे आहे. हा आपल्या हक्कावर झाला आहे. इंडियन इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003 सेक्शन 14 आणि 15 याच्यामध्ये जे पॅरलल लायसन्सिंग असेल किंवा आपलं खाजगीकरण करण्याची जी सोय आहे ती जी करून ठेवलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने जर हा कायदा नोव्हेंबर मध्ये तर ते बिल पास झालं तर आपली अवस्था BSNL पेक्षा वेगळी होणार नाही. आणि ही अवस्था जर आपल्याला होऊ द्यायची नसेल, आपले जे मोठे मोठे अर्बन प्रोजेक्ट, अर्बन एरिया कामगार विरोधी धोरणाचा जनतेची मालमत्ता विकणाऱ्या शासनाचा नवीन वेळा घातलेली पुनर्रचना रद्द आणि नवीन वेळा घातलेली पुनर्रचना रद्द. कामगार विरोधी धोरणाचा, कामगारावर अन्याय करणाऱ्या शासनाचा, कामगारावर अन्याय करणाऱ्या प्रशासनाचा आणि नवीन घटनेची पुनर्रचना रद्द आणि नवीन घटनेची पुनर्रचना रद्द. समांतर वीज परवाना रद्द. हमारी यूनियन, हमारी ताकत, हमारी ताकत, हम सब संघर्ष कृती समितीचा, संयुक्त कृती समितीचा, संयुक्त कृती समिती आगे बढ़ो, संयुक्त कृती समिती आगे बढ़ो. हम सब माईक घ्या ना. अरे साहेब, आपण 72 तासाचा लाक्षणिक संप पुकारलाय, काय मागण्या? मागण्या या कुठेही आमच्या आर्थिक नाहीये. आमच्या मागण्या या पूर्ण या राज्यामध्ये या वीज क्षेत्राचं जे खाजगीकरण शासन लादू पाहत आहे, जे की ग्राहकांच्या कर्मचाऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे, हे खाजगीकरण थांबलं पाहिजे. ज्या पद्धतीने या वितरण कंपनीमध्ये पुनर्रस्त्याचा घाट घातला जातोय, एकीकडे पूर परिस्थिती आहे, एकीकडे दिवाळी जवळ आली, दिवाळी सण जवळ आलेला आहे, सोबतच तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका आहे. आणि अशा या काळामध्ये जी पुनर्रचना आहे की त्याच्यामध्ये लोकांना जो भौगोलिक एरिया आहे, जो भौगोलिक एरिया आहे तो वाढलेला आहे, त्या ठिकाणी काम करायचं आहे. अशा ठिकाणी नवीन रस्त्यामध्ये काम करताना आमच्या कर्मचाऱ्यांना नाना अडचणी येणार आहेत. आणि जे काही संघटनांनी या पुनर्रस्त्या संदर्भामध्ये जे काही सूचना प्रशासनाला दिलेल्या आहे त्या अंमलात न आणता एकतर्फी प्रायोगिक तत्वावर ते हे करायला तयार आहेत. आमचं असं म्हणणं या ठिकाणी की आमच्यासोबत आधी चर्चा करा, आमचे सजेशन घ्या आणि नंतर ते पुनर्रचना दादा आणि कुठल्या परिस्थितीत हे खाजगीकरण थांबवा अशी आम्ही सगळ्यांनी मागणी केली. सिम पण जमा केला होता, त्याचा पण काय परिणाम झाला नाही. आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे, आम्हाला या टप्प्यामध्ये एक भूमिका असते की टप्पे पार करत असताना मॅनेजमेंट चर्चा करेल आणि त्या चर्चेच्या माध्यमातून कुठेतरी तोडगा निघेल, निगोशिएशन होईल, परंतु ते झालेलं नाही. आपल्या आंदोलनाला कोणत्या संघटनेने पाठिंबा दिला? महाराष्ट्र वीज कामगार महासंघ आहे, वर्कर्स फेडरेशन आहे, सब ऑर्डिनरी इंजिनियर असोसिएशन आहे, मागासवर्गीय संघटना आहे, सोबत स्वाभिमानी संघटना आहे, त्याचसोबत मध्ये इंटक आहे, तांत्रिक कामगार युनियन आहे. या सगळ्या 7 संघटना ज्या की या वीज क्षेत्रामधल्या बलाढ्य संघटना आहे, मोठ्या संघटना आहे, त्या सगळ्या या संपामध्ये सहभागी. मागण्याचे तुमच्या राष्ट्रजी आता तुम्ही संपावर गेलेले आहे, तर लोकप्रतिनिधी आवाज येतोय का तुझे? बरोबर होय, लोकप्रतिनिधीचं तुम्हाला काही पडते फोन वगैरे काही आला नाही? शेवटी संघटना आहे, आम्ही सगळ्या लोकांसमोर जातोय, ग्राहकांसमोर जातोय, राजकीय लोकांसमोर जातोय, सत्ताधाऱ्यांसमोर सगळे गेले, परंतु हा जो लढा आहे हा ग्राहकांनी समजून घ्यायचा आहे, हा राजकीय लोकांनी समजून घ्यायचा आहे. कामगार कोणासाठी करतोय?
कामगारांचं अस्तित्व टिकलं पाहिजे, कामगार त्यासाठी करतोय. परंतु उद्या BSNL सारखी अवस्था, BSNLचं सगळं काय झालं आपण सगळे पाहताय. BSNLचं वाटलं झालंय. या जे काही प्रायव्हेट भांडवलदार आहे इथं आल्यानंतर BSNL पूर्ण मागे गेलेलं आहे. आणि आज जे काही प्रायव्हेट आले, अदानी असेल, अंबानी असेल, त्यांनी जे रेट वाढवले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे. सांगायची गरज सांगितलं तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास आणखी वेळ वाढवून घेणार आहे का? 100% याच्यामध्ये चर्चा, आम्ही चर्चेचे दरवाजे, आम्ही प्रशासनासोबत चर्चेचे दरवाजे मोकळे. आजही संध्याकाळपर्यंत त्यांनी चर्चा करावी. आणि आम्ही जे विषय, आम्ही काही जास्त ताणलेलं नाही. ज्या चर्चा झाल्या मीटिंग मध्ये प्रशासनासोबत, त्या चर्चा झालेल्या कुठेही आम्हाला मिनिट्स ऑफ मीटिंग मध्ये त्या दिलेल्या नाही. आणि म्हणून आमची अशी त्यांना विनंती आहे, आज संध्याकाळी सुद्धा चर्चा केली, आम्ही तयार आहोत. मुख्यमंत्र्यांबरोबर आपली संघटनेची चर्चा झाली होती, काय चर्चा झाली, त्याच्यातून काय फलित निघालं नाही. मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा झाली होती आणि कुठल्याही प्रकारचं खाजगीकरण होणार नाही असं त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं. आणि त्यावेळेस आमचा स्ट्राईक संपला होता. परंतु तरी सुद्धा पॅरलल लायसन्सच्या माध्यमातून, म्हणजे आज संभाजीनगर जर बघितलं तर संभाजीनगरमध्ये अदानी येईल, टोरंट पॉवर येईल. आपण बघितलं GTLच्या काळामध्ये काय झालंय. आणि ते धोका म्हणजे MERCने त्यांचे सगळे पिटिशन दाखल करून घेतले, त्यांचे अर्ज दाखल केले, त्याच्यावर सुनावण्या झाल्या. आणि धोक्याची घंटा या डिसेंबरपर्यंत या पॅरलल लायसन्स ही आपल्या शहरात येऊ शकतील. म्हणून आमचा हा जो आमचे सगळे पदाधिकारी आहेत त्यांचा अट्टास त्यासाठी आहे की उद्या जे धोके आहे समोरचे या 20 क्षेत्राला, ते सगळ्यांच्या निदर्शनास आम्ही त्या ठिकाणी आणतो. माझं नाव अरुण पिवळ, मी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचा महामंत्री आहे आणि 7 संघटना कृती समितीचा या ठिकाणी मी समन्वयक आहे. धन्यवाद. आमच्या वीज कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून हा 72 तासाचा संप आम्ही पुकारलेला आहे. खरं तर 72 तासाचा संप पुकारत असताना आम्ही आमच्या संघटनेची कधी आडेलपणाची अशी भूमिका नव्हती. परंतु आम्ही ज्या पद्धतीने, ज्या समंजसपणाने प्रशासनाबरोबर चर्चा करत आहोत, प्रशासनाचं धोरण मात्र अत्यंत आडेलतट्टूपणाचं धोरण, हुकुमशाही पद्धतीचं धोरण आम्हाला या चर्चेमध्ये दिसून आलेलं आहे. एकीकडे जो रिस्ट्रक्चरिंगचा जो काही मुद्दा आहे या ठिकाणी ज्याची उल्लेख झाला, की रिस्ट्रक्चरिंगला आमचा विरोध असण्याचं काही कारणच नाही. उलट आमच्या कामगार संघटनांनीच म्हटलेलं आहे की रिस्ट्रक्चरिंग केलं पाहिजे आणि या उद्योगाला अधिक चांगलं कसं सक्षम करता येईल हा आमचा प्रयत्न आहे. परंतु हे रिस्ट्रक्चरिंग करत असताना या हेड ऑफिसला जे काही खऱ्या अर्थानं हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बसलेले जे काही लोक आहेत, जे अधिकारी आहेत, हे त्यांच्या पद्धतीने ते ठरवू लागलेले आहेत की रिस्ट्रक्चरिंग कसं, म्हणजे स्टाफ सेटअप कसा असला पाहिजे. वास्तविक आमच्या संघटनांनी फील्डवरती जाऊन या कामगारांना किती धोके येतं, या कामगारांना किती काम करावं लागतं, सध्या जनतेच्या अपेक्षा काय आहेत, हे सर्व मांडत असताना याचं कुठल्याही प्रकारचं संघटनेने जे काही निवेदन वगैरे त्यांच्याकडे जे प्रस्ताव दिलेले होते, हे प्रस्ताव त्यांनी अजिबात विचारात घेतलेले नाहीत आणि एकतर्फी ते लादण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक आमच्या संघटनेने अगोदर त्यांना नोटीस दिली होती किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये कामगार संघटनांनी जे सुचवलेलं आहे ह्या सूचनाचा अंमल केल्याशिवाय तुम्ही एक रिस्ट्रक्चरिंग लादू नका, तरी त्यांनी एकतर्फी 22 तारखेपासून ते लादण्याचा परिपत्रक ते काढलं आणि 1 ऑक्टोबर पासून हे रिस्ट्रक्चरिंग लादण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्याच्यामुळं हा संप आम्हाला करणं भाग पडत आहे. वास्तविक अत्यंत जबाबदारीपूर्वक या राज्य विद्युत मंडळ असताना आणि या 3 कंपन्या झाल्या असताना सुद्धा आम्ही कधी बेजबाबदारपणे वागलो नाही. नेहमी आमचा चर्चेवरती विश्वास आहे आणि अत्यंत समंजस भूमिका या कामगार संघटनेची असताना प्रशासनानं मात्र हा संप आमच्यावरती लादलेला आहे. आणि या संपाच्या अनुषंगानं जर समजा त्यांनी मागणी आमच्या मान्य केलेली नाही, त्यांनी धोरण त्यांनी बदललेलं नाही, आमची एकच माफक मागणी आहे की रिस्ट्रक्चर तुम्ही थांबवा. त्यांनी आम्हाला 14 आणि 15ला मला वाटतंय चर्चेला बोलवलेलं नाही परत. तर आपलं असं म्हणणं होतं की हे 14 पर्यंत तुम्ही 14-15 पर्यंत थांबवा नाही रिस्ट्रक्चरिंग, त्याच्यानंतर तुम्ही आमच्या चर्चा केल्यानंतर तुम्ही ते लागू करा. परंतु ते करायला तयार नाहीत. अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतल्यामुळं आम्हाला हा संप करावा लागलेला आहे. आणि यापुढे त्यांनी जर ऐकलं नाही तर कदाचित आमची कृती समिती बेमुदत संपाचा सुद्धा कॉल देऊ शकते आणि त्याच्यामध्ये आमचे लोक जास्तीत जास्त